नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारच्या माध्यमातून 4 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला. यामध्ये घरकुलासाठी आता 50,000 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. ही जी वाढ कोणते लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत आणि 50,000 रुपये कशा पद्धतीने येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर पहा या ठिकाणी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाअंतर्गत 4 एप्रिल 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे लाभार्थी पात्र आहे 2024-25 मधील अशा लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये मिळणार आहेत वाढून. तर शासन निर्णय काय सांगते पहा. सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्य असणारे पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने पहा कोणत्या योजना आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाकरिता रमाई आवास योजना असेल, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना असेल व आदिम आवास योजना असेल, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना असेल इत्यादीचा समावेश यामध्ये केलेला आहे. तर जे काही मी योजना सांगितल्या आहेत वरील सर्व योजना हे 50,000 रुपयासाठी पात्र असणार आहेत. तर पहा वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. पुढे पहा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला. आता पहा केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीमध्ये सुरू केला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत. तर पहा जे काही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 2024-25 मध्ये घरकुलासाठी अर्ज केले आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशांसाठी हे जे 50,000 रुपये अनुदान वाढून मिळणार आहे असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर पहा केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत. तर जे काही घरकुलाचा खर्च जास्त येत असल्यामुळे हे 50,000 रुपये वाढवून देण्यात येत आहेत असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर पहा पुढे वरील बाबी विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीसाठी सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात हा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. पहा शासन निर्णय उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना आर्थिक अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र शासनाने पुढील निर्णय घेतला आहे. तर यामधला पहिला निर्णय पहा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे. या रुपये 50,000 रकमेतून पहा 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर 15,000 इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 kW मर्यादेपेक्षा सौर ऊर्जा यंत्रणा मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता. तर हे जे काही तुम्हाला 50,000 रुपये येत आहेत तर यामधले 35,000 तुम्हाला घरकुल बांधकामासाठी दिले जाणार आहेत आणि 15,000 रुपये 1 kW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता छतावर तुम्हाला 1 kWचा सौर ऊर्जा यंत्रणा उभी करायची आहे त्यासाठी हे 15,000 रुपये दिले जाणार आहेत. पुढे पहा जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभी करणार नाहीत त्यांना सदरील रुपये 15,000 अनुदान देय असणार नाही. तर ज्या लाभार्थ्यांनी घरकुलावर सौर ऊर्जा पॅनल उभारले नाही अशा लाभार्थ्यांना हे 15,000 रुपये दिले जाणार नाही असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
तर पहा, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये दिली आहे. तर हा जो शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. धन्यवाद.